जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय भयंकर असा ट्विस्ट आपल्या समोर आलेला आहे। पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण लवकरात लवकर आपल्याला 10,000 फॉलोअर कंप्लीट करायचे आणि ते झाल्यावर मिळणार एका जणाला आकर्षक असं बक्षीस। त्यासाठी करायचं काय, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राइब करायचं, काहीतरी कमेंट करायची तुमच्या मनाने आणि शेअर करायचे व्हिडिओ। तो लकी विनर तुम्ही देखील असू शकता। तर आता प्रोमोकडे वळूया। सारंगच्या डोक्याला लागलेलं असतं कदाचित ऋषिकेश आणि सारंग मध्ये भांडणं झालेली असतात व ऐश्वर्या म्हणते, बाद झालं ऋषिकेश दादा, मी तुम्हाला माझ्या नवऱ्यावर हात उचलू देणार नाही। व तेवढ्यात जानकी म्हणते, ऐश्वर्या तुझं बस झालं। व ऋषिकेश म्हणतो, जानकी तू बस कर आता, जेव्हापासून पार्वती आई घरामध्ये आलेली आहे तेव्हापासून तुझं वागणं खूपच चेंज झालेलं आहे आणि ती आल्यापासून तू तिच्यावर फक्त आणि फक्त संशय घेते। अगं ती माझी पार्वती आई आहे। यावर जानकी म्हणते, ती तुमची पार्वती आई नाहीये। यावर ऋषिकेश म्हणतो, तिने तसे पुरावे दिलेले आहेत। यावर जानकी म्हणते, पुरावे तयार देखील केलेले असू शकतात। यावर ऋषिकेश म्हणतो, म्हणजे तुझा त्यांच्यावर विश्वासच नाहीये। यावर जानकी म्हणते, नाहीये माझा त्यांच्यावर विश्वास, जोपर्यंत मला ठोस आणि सबळ पुरावा मिळणार नाही तोपर्यंत मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। यावर ऋषिकेश म्हणतो, तो पुरावा मी तुला आणून देईल। व लता ऋषिकेशला म्हणते, असा काय पुरावा आणणार आहेस तू? यावर ऋषिकेश म्हणतो, आपण DNA टेस्ट करूया। हे ऐकून लता ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमिनीत निसटते। तर आता ऋषिकेश DNA टेस्ट करणार असल्यामुळे लता आणि ऐश्वर्याचा पडदा फाश होणार का, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। तर मित्रांनो, बघत राहा आणि सबस्क्राइब करा।